दर्शन झाले, सगळे आम्ही खूप खुश झालो, खूप चांगले दर्शन। बोला अंबे माते की जय, देवी की जय। महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचं हे त्रिवेणी संगम श्री काल भैरवनाथ आई जोगेश्वरी माता यांचं दर्शन करतोय। द्वारपाल युगातला गळ देवळा, द्वापार युगातला अगस्त्य मुनीने तिची स्थापना केलेली आहे। अगस्त्य मुनीने नवसाला पावते। आई काळेश्वरी देवीचं छान असं आपल्याला दर्शन होतंय। महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून विविध कानाकोपऱ्यातून आईच्या दर्शनासाठी लाखो भाविक या ठिकाणी येत असतात। श्रीवर्धनच्या सीमेवरच्या आई मेटकर्णी देवीच्या मंदिराजवळ आलेलो आहोत। सुंदर आणि लावण्यवती रूप आई मेटकर्णी देवीचं आपल्याला पाहायला मिळतंय। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। नवरात्र उत्सव चालू आहे, सर्वत्र नवरात्र उत्सव सुरुवात झालेली आहे। आज 7वी माळ आहे आणि 7व्या माळेला आपण आलेलो आहोत आपल्या कुसुमादेवीची ओटी भरण्यासाठी। कुसुमादेवी जी त्रिवेणी संगमात आहे, महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वतीच्या रूपामध्ये जंगलवासिनी आई सोमजाईची बहीण कुसुमादेवी हिची ओटी भरण्यासाठी आलेलो आहोत। आणि त्यानंतर आपली काळश्री देवी, भाऊ भैरवनाथ आणि आई आपली ग्रामदेवता सोमजादेवीचं सुद्धा छान असं दर्शन आपल्याला घडवणार आहे। चला तर आपण निघूया आई कुसुमादेवीच्या दर्शनाला। नवरात्र उत्सवाचा 7वा दिवस, आपण गाडी इथे पार्किंग केलेली आहे। जंगलवासिनी आपली आई कुसुमादेवी बघा, या ठिकाणी सुद्धा भरपूर भाविक आज 7व्या माळेला दर्शनासाठी आलेले आहेत। गेल्या वर्षी सुद्धा आपला हा व्हिडिओ होता। या ठिकाणी सुद्धा संपूर्ण श्रीवर्धनकर आणि पंचक्रोशीतून सगळे हे भाविक आईच्या दर्शनासाठी येतात। महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या रूपामध्ये आई या त्रिवेणी संगमात कुसुमादेवी या नावाने या ठिकाणी वसलेली आहे। फार जंगलामध्ये आईचं हे वास्तव्य आहे, जे आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेलं आहे। आपल्या श्रीवर्धनचे सगळे आपले रिक्षावाले पाहायला मिळतात बघा, आपले सगळे मित्रबंधू, काका सुद्धा आहेत। नमस्कार, समीर दादा सुद्धा आहेत। जान्हवी आणि निकिता पुढे गेलेली आहे बघा, हे बघा चालत आहेत। आणि हा फार घनदाट जंगल आपल्याला पाहायला मिळतोय। खालच्या साईडला पण आलोत आणि इकडे सुद्धा रिक्षा लागलेल्या आहेत। इकडे सुद्धा आपला सनी आणि सुनील, किरण दादा सुद्धा आहेत बघा। या ठिकाणी सुद्धा काही भाविक आपल्याला श्रीवर्धनच्या पाहायला मिळतात आणि आपल्या मयूरच्या मिसेस आहेत जैन, सगळेजण पाहायला मिळतात। नमस्कार। कुसुमादेवीच्या दर्शनाला रस्त्याचं पहिलं खूप टेन्शन आलं, पण इतके सुंदर दर्शन झाले, सगळे आम्ही खूप खुश झालो, खूप चांगले दर्शन। बोला अंबे माते की जय, देवी की जय। चला आपण दर्शन करण्यासाठी पुढे निघाले। पुढे जान्हवी आणि निकिता गेलेले आहेत। जंगल वाटेने आपल्याला आई कुसुमादेवीच्या दर्शनासाठी जावं लागतं। या ठिकाणी सुद्धा आपल्या श्रीवर्धनच्या महिला भाविक पाहायला मिळत आहेत आणि आमच्या छाया पाटील सुद्धा आहेत। नमस्कार, झालं दर्शन? आपल्या श्रीवर्धनच्या या सगळ्या महिला भाविक आज नवरात्रीच्या 7व्या माळेवर भैरवनाथ पाकाडीतील सगळे महिला मंडळ आहे। नदीतनाथ बघा, छान आईचे दर्शनासाठी यायचं असेल तर जंगल वाटेने मनोज दादा सुद्धा आहे बघा। हे सगळे आपल्याला श्रीवर्धनचे भाविक आणि पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक पाहायला मिळत आहेतच। सुंदर असं दर्शन आपल्याला आई कुसुमादेवीच्या मंदिराचं होतंय बघा। दादा सुद्धा आहे आणि आमच्या जान्हवी भार्गवीचे सर सुशील सर सुद्धा या ठिकाणी आहेत। सुशील सर आपल्या परिवारासोबत दर्शनासाठी आईच्या या ठिकाणी पाहायला मिळतात। जान्हवी भार्गवीचे मॅडम आहेत या ठिकाणी। कडू परिवार सुद्धा पाहायला मिळतो, आमचे मित्र संतोषजी कडू सुद्धा आहेत। झालं दर्शन? हो, झालं। छान असं सुंदर असं हे मंदिर आपल्याला छान प्राचीन काळापासून आपलं हे मंदिर आईचं कौलारू मंदिर पाहायला मिळतंय, जे आई महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीच्या रूपामध्ये आता आपल्याला दर्शन होणार आहे आई कुसुमादेवीचं। कुसुमादेवीचं दर्शन घेण्याच्या आधी प्रथम आपल्याला श्री गणेशाचं दर्शन करावं लागतं। या साईडला श्री गणपती बाप्पा
आणि हनुमंत बाप्पा आणि शिवाचं सुद्धा त्या ठिकाणी दर्शन होणार आहे। या ठिकाणी सुद्धा आपल्याला श्रीवर्धनच्या या सर्व महिला भाविक पाहायला मिळतात। जीवनेश्वर आईतील या महिला भाविक आहेत, क्षमावहिनी सुद्धा आहेत। नमस्कार। चला आपण सुद्धा श्री गणपती बाप्पाचं, शिवाचं आणि हनुमंत बाप्पाचं प्रथम या ठिकाणी दर्शन करणार आहोत। पुन्हा एकदा मॅडम दिसतात आपल्याला। आईचं दर्शन घेण्याच्या आधी प्रथम श्री गणेशाचं या ठिकाणी दर्शन होतंय। शिवलिंग सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा। आणि आपली दास्य भक्ती हनुमंत बाप्पा सुद्धा या ठिकाणी विराजमान आहेत। बजरंग बली की जय। श्री गणेशाचं दर्शन घेऊन आपण आता आईचं दर्शन करणार आहोत। फार घनदाट जंगलामध्ये आईचं हे वास्तव्य आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर पाऊस, महाराष्ट्रभरच नव्हे तर संपूर्ण आपल्या देशाला या पावसाने झोडपलेलं आहे। काही ठिकाणी पुराची परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यावी। आपल्या श्रीवर्धनमध्ये पण सतत संततधारा चालूच आहेत। चला आता छान असं दर्शन आपल्याला आई कुसुमादेवीचं होणार आहे। या ठिकाणी आपलं धोंडगल्लीचं सगळं महिला मंडळ पाहायला मिळतंय बघा। वहिनी सुद्धा आहेत। झालं दर्शन? शिंदे परिवार सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत। आमच्या काकी सुद्धा आहेत। काकी झालं दर्शन? छान तुळशी मातेचं सुद्धा छान असं दर्शन करून आपण आई श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि महासरस्वती या त्रिवेणी संगमात कुसुमादेवी या नावाने या ठिकाणी जगप्रसिद्ध असलेली आपली आई आणि तिची ओटी भरण्यासाठी आज आपण आलेलो आहोत। आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला सगळे भाविक वर्ग पाहायला मिळतात बघा। आमच्या वहिनीसुद्धा आहेत, रूपासुद्धा या ठिकाणी आहेत बघा, रूपा वैद्य जी आपली मैत्रीण आहे। आणि चला या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळतेच। आता थोड्या वेळात आपल्याला छान असं दर्शन आईचं होणार आहे। काय ग बोला हिला चष्मा लावला ताट घेतीस पप्पा इकडे ताट घेतीस बाहेर निकिता आईची ओटी भरते। या ठिकाणी आपल्याला महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचं हे त्रिवेणी संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आई त्रिवेणी संगमात कुसुमादेवी या नावाने या ठिकाणी जगप्रसिद्ध आहे। मंदिराचे पुजारी आपले योगेशजी तुरे आमचे मित्र आहेत। योगेशजी तुरे सुद्धा या ठिकाणी दिसतात। आणि आईचा महिमा हा साता समुद्रा पलीकडे आहे। आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवी हिची बहीण कुसुमादेवी। आम्ही दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आज 7व्या माळेवर आपल्याला आईची ओटी भरताना आपला जीवनचा परिवार तर पाहायला मिळतोय, पण या ठिकाणी माझे सबस्क्रायबर आहेत, हे छोटे सबस्क्रायबर आहेत, पण आपले मित्र सुयोगजी मयेकर सुद्धा आहेत बघा। मुंबईला असतात ना, हरिहरेश्वर येथे असतात आणि हा संपूर्ण परिवार त्यांचा पाहायला मिळतो आपल्याला। आणि हे सुद्धा आपले सबस्क्रायबर आहेत। हे सगळेजण आपल्याला श्रीवर्धनच्या आणि आमची मैत्रीण पल्लूताई सुद्धा आहे बघा, पल्लूताई विरकोड आणि आदेशदादा सुद्धा होता ना, आता इकडे बसलेले आहेत। आदेशदादा सुद्धा आलेला आहे आज। छान आईचं दर्शन आपल्याला होत आहे। आपण सुद्धा आवर्जून आपल्या या कुसुमादेवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आपले सहकारी पोलीस मित्र सुद्धा आहेत। नमस्कार।
आणि मी सांगतो की पूर्वापार प्राचीन प्रथा आहे आमच्या या ठिकाणी की एक ब्राह्मण कुटुंब असतं या ठिकाणी आणि 9 दिवस 10 दिवस असताना तुम्ही या ठिकाणी आणि जेवण बनवत असता म्हणजे पुजाऱ्यांचं आणि इथे नैवेद्य बनवतात। नैवेद्याचा मान आपल्या श्रीवर्धनच्या ब्राह्मण समाजाला आहे या ठिकाणी। पूर्वापार प्राचीन आलेली ही प्रथा आहे। जरूर एकदा आपण भेट द्या। काका आहेत या ठिकाणी। नमस्कार। फार प्राचीन मंदिर आपल्याला कौलारू मंदिर पाहायला मिळतंय। आपल्याला कोकणातले मंदिर तुम्हाला पाहायला मिळतील हे कौलारूच असतात। आणि या मंदिराचे जे पुजारी आहेत योगेशजी तुरे जर पाहिलेत पण संतोषदादा सुद्धा आहेत या ठिकाणी। संतोषदादा गुरव हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी। सर्व भाविक या नवरात्र उत्सवातच नव्हे तर लाखो भाविक दरवर्षी आपल्या या कुसुमादेवीच्या भेटीला येत असतात। छान असं दर्शन आपल्याला आई कुसुमादेवीचं झालेलं आहे। बाहेरचा परिसर मी आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। पुन्हा एकदा मी दाखवतो आपल्याला हा बाहेरचा परिसर। फार अतिशय घनदाट जंगलामध्ये आईचं हे मंदिर आहे जे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेलं आहे। आत्ता आपण या ठिकाणाहून जाणार आहोत ते म्हणजे भाऊ भैरवनाथाच्या दर्शनासाठी जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला काळश्री मातेचं दर्शन होणार आहे आणि नंतर आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीचं सुद्धा आणि नंतर आपल्या सीमेवर असलेली आई मेटकर्णी माता सुद्धा पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा आणि अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा। आपले मुकेश दादा सुद्धा आलेले आहेत बघा आईच्या दर्शनासाठी। जय माता दी। संपूर्ण परिवारासोबत आलेले आहेत ते। इकडे दादा सुद्धा दिसतंय बघा। नमस्कार। आणि भाभी सुद्धा येतात या ठिकाणाहून। चला तर आपण आता निघालेलो आहोत सर्वजण भाऊ भैरवनाथाच्या दर्शनासाठी। आत्ता आपण आलेलो आहोत श्रीवर्धनच्या श्री काल भैरवनाथ मंदिरामध्ये आलेलो आहोत। श्रीवर्धनचं अति प्राचीन श्री काल भैरवनाथ मंदिर आपल्याला पाहायला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते। इथे सुद्धा आपले श्रीवर्धनकर भाविक पाहायला मिळतात। आपले सगळे सबस्क्रायबर आहेत या सर्व श्रीवर्धनकर आणि पंचक्रोशीतून आलेले हे सगळे भाविक। फार प्राचीन आपलं श्री काल भैरवनाथ मंदिर। इथे सुद्धा मुकेश दादा आहेत, शेखर दादा आहेत आणि जय माता दी आणि जय श्री काल भैरवनाथ। चला तर आपण कधी काशीला गेला नसाल तर काशीच्या श्री काल भैरवनाथाचं या ठिकाणी आपल्याला श्रीवर्धनच्या श्री काल भैरवनाथाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काशीचं दर्शन होईल। पुन्हा एकदा आपण श्री काल भैरवनाथ आई जोगेश्वरी माता यांचं दर्शन करतोय। नवरात्र उत्सव सर्वत्र नवरात्र उत्सव फार उत्साहात साजरा होतोय। पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी वीर आणि क्षेत्रपाळ जे आहेत देवाचे रक्षक यांचं सुद्धा छान असं दर्शन होतंय। इथे महिला भाविक आई जोगेश्वरी मातेची ओटी भरताना पाहायला मिळतात बघा। आपला जीवनचा परिवार आणि सर्व श्रीवर्धनकर आपला परिवार जो पाहायला मिळतोय। या ठिकाणी मंदिराचे सदस्य पुजारी हे आपण सिद्धूदादा सुद्धा आहेत बघा। आणि पुन्हा एकदा या भाविक महिला पाहायला मिळतात। रोज आपले व्हिडिओ हे पाहत असतात आणि सर्व मंदिर ट्रस्टीचे सदस्य या ठिकाणी आपण पाहतोय। जे वडीलधारी तात्याजी आहेत या ठिकाणी। नमस्कार। अण्णा सुद्धा आहेत। नमस्कार। नमस्कार काका। हे सगळे सदस्य आणि मंदिराची बांधणी ही फार प्राचीन आणि जुनी बांधणी आपल्याला मंदिराची पाहायला मिळते। लाकडी बांधकाम असलेलं हे श्री काल भैरवनाथ मंदिर आणि श्री काल भैरवनाथाच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी या ठिकाणी श्री काल भैरवनाथाच्या दर्शनासाठी येतात। आई जोगेश्वरी मातेचं सुद्धा छान असं दर्शन या ठिकाणी होतं। आपण सुद्धा जरूर आवर्जून आपल्या या श्री काल भैरवनाथाच्या दर्शनाला या, कारण का या ठिकाणी काशीच्या श्री काल भैरवनाथाचं दर्शन आपल्याला होतं। चला छान असं दर्शन आपल्याला श्री काल भैरवनाथ आणि आई जोगेश्वरी मातेचं झालेलं आहे। आता आपण या ठिकाणाहून आपली माता श्री काळेश्वरी देवी ती सुद्धा जंगलामध्ये वसलेली आहे, तिचं सुद्धा दर्शन होणार आहे आणि त्याच्यानंतर आपली ग्रामदेवता
आई सोमजाई देवीचं सुद्धा छान असं दर्शन आपल्याला होणार आहे आणि नंतर आपल्या सीमेवर असलेली आई मेटकर्णी माता हिचं सुद्धा दर्शन आपण घेणार आहोत. व्हिडिओला आपल्या बनवून राहा. छान असं दर्शन आपल्याला श्री कालभैरवनाथ आणि आई जोगेश्वरी मातेचं झालेलं आहे. शेजारीच आपले मित्र संतोषजी भगत हे राहतात, यांच्या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत आणि त्याचं हॉटेल आहे हॉटेल भैरवनाथ. हे बघा छान, या ठिकाणी वडापाव सेंटर तर आहे पण पाणीपुरी, भेळपुरी, सँडविच असे विविध व्हेजिटेरियन पदार्थ मिळतात. हे त्याचं हॉटेल आहे हॉटेल भैरवनाथ. त्याच्या घरीच निकिता म्हटली की वहिनीला वगैरे आणि संतोषच्या आईला सुद्धा भेटूया. छान इथे दर्शन होतं आहे ते म्हणजे स्वामी समर्थांचं. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझ्या मित्राचं घर आपल्याला पाहायला मिळतं. इथे सुद्धा ते घटीदेव मांडतात. देवाचं दर्शन होते आपल्याला. संतोष भगत आपला मित्र आणि याचं हॉटेल भैरवनाथ. इकडे ताई बघा पुऱ्या लाटे आणि वहिनी सुद्धा आलेत बघा. दुपार तर घेऊन आलेले आहेत वहिनी. ताई पुऱ्या लाटते. या समोस्याच्या पुऱ्या आहेत काय? कसल्या? समोसा. आणि उमेश सुद्धा आलाय. उमेश दवटे आपला मित्र आहे आणि संगीता ताई आहेत या ठिकाणी. संगीता ताई कशा आहात? बरे आहेत. आणि संतोषची आई दाखवते. इकडे काकू सुद्धा आहेत या बघा. आणि संतोषची आई बघा, ही बघा संतोषची आई. आणि काय निवडते बघा, गवार. नवरात्रीत दररोज उपवास असतो का तुमचा? दररोज उपवास. शाकाहारी खाता ना? नवरात्रीत शाकाहारी असतात. आणि संतोषची आई पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. छान आमच्यावर प्रेम करत असते. आम्हाला इथे आल्यानंतर छान खायला वगैरे देत असते. अशी आमची संतोषची आई. संगीताताई सुद्धा आहेत. संगीताताई वहिनीला भेटलीस. आणि संतोषला मी दाखवतो आपल्याला. ह्या बघा आपले मित्र आहेत. पूजा चालू आहे त्याची. छान आपल्या श्री कालभैरवनाथाचे पुजारी आणि आपले मित्र संतोषजी भगत. चला तर आपण आता श्री काळेश्वरी देवीचं सुद्धा छान असं दर्शन करणार आहोत. संतोषचं हॉटेल मी आपल्याला दाखवतोय. इकडे शेखर आहे बघा. शेखर काय बनवतोय? पिझ्झा बनवतोय. पिझ्झा खायचा असेल, सँडविच खायचा असेल, आपल्याकडे काय काय मिळतं? पिझ्झा, बर्गर, सँडविच, फ्राईज, फ्रेंच फ्राय असे वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी मिळतात. जरूर एकदा टेस्ट घ्या तुम्ही. इकडे काही कस्टमर बसलेले आहेत. चला आपण सुद्धा आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि आई काळेश्वरीचं छान असं आता आपल्याला दर्शन होणार आहे. काळेश्वरी देवीचा व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिला असाल. श्रीवर्धनचे पारंपरिक सण आपल्या व्हिडिओमार्फत पाहायला मिळतातच. आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीची बहीण म्हणून जगप्रसिद्ध असलेली श्री काळेश्वरी देवी. आणि इथं छान असं दर्शन आपल्याला नवरात्र उत्सवात होणार आहे बघा. अंबे माते की जय. आई काळेश्वरी देवीचं छान असं आपल्याला दर्शन होतंय. आज नवरात्र उत्सवातली 7वी माळ आणि 7वी माळेला आपल्याला थोड्या वेळपूर्वी छान असं दर्शन आई कुसुमादेवीचं, भाऊ भैरवनाथ आणि आता श्री काळेश्वरी देवीचं होतंय बघा. मंदिराचे पुजारी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आईची पोटी भरताना या ठिकाणी आपला जीवनचा परिवार सुद्धा आपण पाहतोय. फार प्राचीन असं हे मंदिर आणि या ठिकाणी आपल्याला कोमनाथ काका सुद्धा दिसतात बघा. काका नमस्कार. काका आहेत आणि सगळे मंदिराचे सदस्य आपण पाहतोय. छान असं दर्शन आपल्याला आई काळेश्वरी देवीचं झालेलं आहे. आणि आता आपण आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीच्या दर्शनासाठी जाणार आहोत. पण या ठिकाणी मंदिराचे जे पुजारी आहेत करंजकर काका आहेत. आपल्या कुंभाराळीतील करंजकर काका आपल्याला पाहायला मिळतात. आणि आई मगाशी सांगितलं तुम्ही आई नवसाला पावते आणि भरपूर भाविक आईला नवस बोलतात, ते नवस पूर्ण करतात. थोडक्यात मला आईचा महिमा सांगा. आईचा महिमा म्हणजे काय, पांडव काळातला हा देऊळ आहे. प्रचंड म्हणजे द्वारपार का युगातला देऊळ आहे. द्वापार युगातला. हां, अगस्त्य मुनींनी तिची स्थापना केलेली आहे. अगस्त्य मुनी नवसाला पावते. नवसाला पावणारी अनेक लोक नवस बोलतात आणि नवस घेऊन येतात. ते नवसाला पावते. हा तिचा महिमा महत्त्वाचा आहे.
बघा आईचा महिमा छान असा सांगितलेला आहे की द्वापार युगातील हे मंदिर आई काळेश्वरी देवीचं आणि आई ग्रामदेवता सोमजादेवीची बहीण म्हणून ओळखली जाते ना, ओळखली जाते. आई ग्रामदेवता सोमजादेवीची बहीण आणि अगस्ती मुनीनी आणि हा कुसुमादेवीची सुद्धा बहीण. बघा पुन्हा एकदा आपल्याला छान असं आई काळेश्वरी देवीचं दर्शन होते. जरूर एकदा आई काळेश्वरी देवीच्या या दर्शनासाठी या. अगस्ती मुनींनी स्थापन केलेलं हे पांडवकालीन मंदिर, द्वापार युगातील हे मंदिर आपल्याला आत्ताच पुजाऱ्यांनी सांगितलं आहे. करंजकर काकांनी म्हणजे मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. चला तर आपली ग्रामदेवता आई सोमजाईचं सुद्धा छान असं दर्शन होणार आहे. आई सोमजाईचं सुद्धा मंदिर अगस्ती मुनींनी स्थापन केलेलं ते मंदिर शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्रांनी बसलेली आई सोमजाई देवीचं आता थोड्या वेळातच आपल्याला दर्शन होणार आहे. काळेश्वरी मातेचं छान असं दर्शन घेऊन आपण आता आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीच्या मंदिराजवळ आलेलो आहोत. या ठिकाणी विविध भाविक आपण पाहतोय. छान असं दर्शन आता आपल्याला आपल्या आईचं होणार आहे. लाखो भाविक आईच्या दर्शनासाठी दरवर्षी येत असतात. या ठिकाणी नेमाडे परिवार पाहायला मिळतो आपल्याला. शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्रांनी आई ग्रामदेवता अगस्ती मुनींनी स्थापन केलेली आपली जगतजननी आई सोमजाई सगळ्यांना नवसाला पावणारी आणि वरदान देणारी आपली आई सोमजाई या 7व्या माळेवर आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आईचा गोंधळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज 7व्या माळेवर आईचा गोंधळ असतो आणि आपण सर्वजण छान लकी आहोत की आईचा गोंधळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून विविध कानाकोपऱ्यातून आईच्या दर्शनासाठी लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. छान असं दर्शन आपल्याला आपली ग्रामदेवता आई सोमजाईचं होतं आहे. बघा मी दाखवतो आपल्याला की या ठिकाणी महिला वर्गातून किती गर्दी आहे ती. आईची ओटी भरण्यासाठी नवरात्र उत्सवातच नव्हे तर दररोज हजारो भाविक आईच्या दर्शनासाठी येत असतात. अशी आपली ग्रामदेवता सर्वांची जगतजननी आणि नवसाला पावणारी आपली ग्रामदेवता आई सोमजाई. या ठिकाणी सुद्धा मी आपल्याला दाखवतो की पंचक्रोशीतून आलेल्या या महिला भाविक आज आपल्याला पाहायला मिळतात. हा बघा श्रीवर्धनच नव्हे तर आजूबाजूच्या या पंचक्रोशीतून आलेल्या या महिला भाविक आपण पाहतोय. महिला भाविक तर आपण पाहतोय पण आज 7व्या माळेवर आईचा गोंधळ असतो आणि थोड्या वेळातच आपल्याला छान असा आईचा हा गोंधळ सुद्धा पाहता येईल. या ठिकाणी रांगोळी वगैरे काढतायत बघा. पुन्हा एकदा आपण आईच्या ठिकाणी जातोय आणि आईचं छान असं दर्शन मी आपल्याला घडवतोय बघा. शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्रांनी आई जगतजननी या ठिकाणी महामुनी अगस्तींनी स्थापन केलेली आपली आई सोमजाई. छान असं दर्शन आणि मार्गशीर्ष महिन्यातला हा रथोत्सव सुद्धा फार मोठा रथोत्सव असतो आपल्या श्रीवर्धनमध्ये. आणि आता गोंधळाला सुरुवात होते बघा. मंदिराचे पुजारी संदेशाचा गुरव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि छान आपल्याला ही जी परंपरा आमच्या श्रीवर्धनची पाहायला मिळते बघा. गोंधळाला सुरुवात झालेली आहे. आई सोमजाईचा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय. गोंधळाला या हो.
गोंधळाला आले आणि आता पुन्हा एकदा सगळ्यांना स्वस्थानी पाठवलं जाते बघा. सगळ्या देवांना आमंत्रण केलं आणि आता सगळ्या देवांना पुन्हा मानपान देऊन या ठिकाणी स्वस्थानी पाठवलं जाते बघा. छान असा हा गोंधळ आपल्याला या ठिकाणी पाहता आला. आपली ग्रामदेवता आई सोमदाई देवीचा हा गोंधळ 7व्या माळेवर आणि या ठिकाणी हजारो भाविक आपल्याला पाहायला मिळाले की आईच्या दर्शनासाठी आले होते. आणि आता आपण निघालेलो आहोत ते म्हणजे आपली सीमेवरची आई मेटकर्णी माता हिच्या दर्शनासाठी. मेटकर्णी देवीचं सुद्धा छान असं दर्शन होणार आहे. महाप्रसाद देताना आपले प्रशांत दादा सुद्धा आहेत. प्रशांत दादा आहेत, चला आपण सुद्धा महाप्रसाद घेऊया. आणि छान आम्ही लहानपणापासून महाप्रसादासाठी आतुरतेने वाट बघत असतो आईचा हा प्रसाद. चला तर आपल्याला आता मेटकर्णी आईचं छान असं दर्शन होणार आहे. आई सोमदाईचं छान असं दर्शन करून आणि आईचा गोंधळ पाहून आता आपण आलेलो आहोत श्रीवर्धनच्या सीमेवरच्या आई मेटकर्णी देवीच्या मंदिराजवळ आलेलो आहोत. आणि मेटकर्णी देवीचं सुद्धा छान असं दर्शन आज नवरात्रीतल्या 7व्या माळेचं होणार आहे. आणि छान असं सुंदर स्वरूप आपल्याला आई मेटकर्णी देवीचं सुद्धा पाहायला मिळणार आहे. श्रीवर्धनच्या अगदी सीमावर्ती भागावर असलेलं हे मेटकर्णी देवीचं मंदिर. रस्त्यापासून रस्त्याची उंची बघा, मी मागच्या व्हिडिओत सुद्धा दाखवली होती. रस्ता हा बघा वरच्या साईडला आहे आणि जवळजवळ 12 ते 13 फूट खाली आईचं हे मंदिर आहे, गाभारा आहे. छान असं हे मंदिर आणि मंदिराचं जीर्णोद्धार हल्लीच झालेलं आहे आणि सुंदर असं दर्शन आपल्याला आई मेटकर्णी मातेचं होणार आहे. मातेचं हे मंदिर आणि मातेचा गाभारा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आईच्या दर्शनासाठी सुद्धा लाखो भाविक हे येतच असतात, आईला नवस बोलत असतात आणि छान असं दर्शन आपल्याला आई मेटकर्णी देवीचं होतंय बघा. सुंदर आणि लावण्यवती रूप आई मेटकर्णी देवीचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आईची सजावट दर दिवशी 9 दिवस आईची ही सजावट वेगवेगळ्या रूपांमध्ये या ठिकाणचेच आतिश मोरे जे गुजरात येथे कामानिमित्त असतात पण दरवर्षी आईच्या सेवेसाठी येत असतात. आतिश अनंत मोरे इथे जवळच मंदिराच्या जवळच राहतात पण ते कामानिमित्त गुजरात येथे असतात पण दरवर्षी येतात आणि आईची ही सजावट आणि आईला वेगवेगळ्या रूपांमध्ये या ठिकाणी दर्शवत असतात. सुंदर असं दर्शन आईचं होतं आहे आणि निकिता आईची ओटी भरताना आपल्याला पाहायला मिळते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. छान असं दर्शन आज आपल्याला नवरात्र उत्सवात 7व्या माळेवर बघा. प्रथम आपण गेलो ते म्हणजे आई कुसुमादेवीला. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीचं आपल्याला दर्शन झालं कुसुमादेवीच्या रूपामध्ये आणि नंतर आईचा भाऊ भैरवनाथ श्री कालभैरवनाथाचं दर्शन घेतलं. जे काशीला जात नाही आहेत त्यांनी श्री आवर्जून या श्रीवर्धन येथे येऊन श्री काशीच्या श्री कालभैरवनाथाचं दर्शन घ्यावं. आपल्याला काशीचं दर्शन होतं आणि त्याच्यानंतर आपण आलो आईचीच बहीण काळेश्वरी देवी. काळेश्वरी देवीचं सुद्धा बघा त्या ठिकाणचे पुजारी आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की पांडवकालीन हे मंदिर आणि त्या ठिकाणी महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं हे काळेश्वरी देवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळालं. आणि नंतर आपली ग्रामदेवता आई सोमदा देवीच्या मंदिरामध्ये आलो. आईचा महिमा एवढा अपार आहे. आईचा आज गोंधळ सुद्धा आज आपल्याला पाहता आला आणि आत्ता आपण आलेलो होतो ते म्हणजे आई मेटकर्णी देवीच्या इथे सीमावर्ती भागात आई मेटकर्णी देवीचं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळालं. आईचं दर्शन घेतलं आणि आईला वेगवेगळ्या रूपामध्ये दर दिवशी या ठिकाणचे जे भक्त आहेत आतिश मोरे हे सुद्धा आईला छान अशी सजावट करतात.
छान असं दर्शन आज 7व्या माळेवर आपल्याला झालंय. ओटी भरण्यासाठी आम्ही दरवर्षी जातो. आम्ही दरवर्षी आईच्या दर्शनांसाठी जातो आणि ओटी भरत असतो. आपण सुद्धा हा व्हिडिओ पाहिलात. हा व्हिडिओ पाहून आपल्याला कसं वाटलं आणि छान असं दर्शन आपल्याला घडलं असेल तर अंबे माते की जय आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. बोला अंबे माते की जय जय.